थांबल्या मागणी की रताळे हो 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 ते माकडं बघते हान की हान हान तुझ्या जवळच होतं हान तू बडव्यात दिसली गावली बोलतो गावली थांब थांब आलोच. अरे बास किती मोबाईल ती येईल पबजी वाला बाहेर आता. पप्प्या नीट संपलं की काय तुझं हॉटस्पॉट देऊ काय घाली सुधारणार नाही कधी तुम्ही. शपथ काय हलतो मायला का. हा हा वारे आशिक दिवान हा त्याला पोरगी म्हटलं की लगेच तोंडावर. अरे पोरं पुण्याची असू दे नाहीतर गावाकडची पोरगी म्हणलं की लगेच फिलिंग जाग्या होत्यात. तुझ्या होत्यात का नाहीत. चल की तुला दाखवतो होत्यात की नाहीत. पण लगा जिंदगीत ना आयटम लवर माल नाही माल नको माल लयच प्रायव्हेट आणि खर्ची काय कोणतरी असं पाहिजेच रे. पण तुम्ही कसे काय रे अजून सगळे सिंगल. पप्प्या शांत बस आता तू माहिती आहे मोठा पुणे काय आपेर करून आलास ते. गावात लपडी करणं बी लई कठीण आहे पप्या. जरा कुठं लाईन जुळवा गेलं ना गावभर बॉम्बा पण होत्या काय ना रामल्या. म्हणजे तुमचं अजून कुठं झेंगड जमलं नाही किमान कुठल्या पोरीला बघून शिक्कामोर्तब तरी केला असेलच की. माझ्या आम्हीनं लहानपणीच मामाच्या पोरीवर ठरवून ठेवलंय लगीन. कोण इस्लामपूरची मुस्की मुस्की नाही मुस्कान मुस्कान म्हणायचं नाही मुस्काडीत फुडीन. काय लेका लहानपणी आपण तिला मुस्कीच म्हणायचो की हो रामल्या. सच्या आला का आता मोठी झाली ती. जिंदगी झंड आहे राव तुमची झंड. माझा पहिला क्रश आहे का नाही पहिलीच झाला होता. 6 मायला क्रश वार्षिकला ब्रेक 6 मायला क्रश वार्षिकला ब्रेक. त्याच्यामुळे मी पण तसा अजून सिंगलच आहे. पण काय म्हणा आता 14 फेब्रुवारी यंदा माझा बोर जाणार एवढं नक्की. काय असतं 14 फेब्रुवारीला. अरे याड्या 14 फेब्रुवारीला ना वेलवेट डे असतो. मोशा राहू दे म्हणजे आहेत तेवढ्या इमोशन संपून जायच्या सांगते. आईला माशाल्लाह मस्तचा कडक आपल्या विचार बदलू का नाही घाल यासाठी केला होता का 8 तास हेच का दोन सुप्रीवरलं प्रेम आणि मुली जीव पण देईल त्यासाठी प्रेम एकावरच करायचं असतं. सॉरी फक्त सुप्रीच. आजच सामान दिसतंय. आजच तो आणला का बदकागत पण ॲटम चांगली गट्टवल्या. दादा सुप्री कुठे आहे ना. दादा आज्याची बहीण वाटते. काय बघ तर केळ आहे. सच्या हो ग्रीटिंग कार्ड. सच्या माझा ऐक तू पण उद्या सुपलीला ग्रीटिंग कार्ड दे. अरे माझं धाडसच होत नाही.
आणि तिच्या मनात नसलं ना तर शिव्या घालेल मला. त्या दिवशी मकर संक्रांतीला दिवसभर तिच्या वाड्याभोवती चक्रा मारल्या. हातातल्या तिळगुळाची ना पार भिजून पिट्टी साखर झाली. पण नाही आली रे ती बाहेर. आज मी शिल्पीला सरप्राईज देणार आहे. मोबाईलचा वापर कॅन्सल. तिच्या घरी केबलचं बिल म्हणून आणायला जाऊया आणि हळू तिच्या वहीमध्ये जाऊन ग्रीटिंग कार्ड ठेवूया. अभ्यास करताना बघते बरोबर. अरे पण ते तुझं झालं, माझं काय? मी कसं जाऊ घरात तिच्या? आणि घरात गेलो ना तर दार लावून हाणतील मला. झाला का तुझं रडगाणं चालू? चला बगल तवा नाकार घंटा. सच्या, आता रडायचं नाही, आता लढायचं. हीच संधी आहे 14 तारखेची. अरे तुझ्यासारख्या सुकलेल्या मोगऱ्यांना सुद्धा निवडून फुलायचा हाच दिवस असतो. तुझं डायरेक्ट धाडस होत नाही ना, तर तू एक काम कर. तू तिच्या घरापाशी जा आणि कुठंतरी तिला दिसल असं कार्ड ठेवून दे. एवढं तरी जमल का आता? बघतो जमते का. तू कर. बाकी अण्णा, अहो तेवढं बिल दे की आता. अरे आमल्या, मी का कुठं पळून चाललोय का? अहो पण महिना संपत आला आता. आणि पैसे तरी अजून राहिले की. अरे दुधाचं बिल होतं ती बी संपलं या. तुला मागच्या महिन्यातच सांगितलं होतं मी की पैसे वेळेवर येत जा म्हणून. अहो पण म्हणलं तुम्ही कुठं फरक आहे सा. तुमचं ना आमचा संबंध जसं घरातला असल्यागत, म्हणून म्हणलं यावं निवांत. मग असं कर, पुढच्या आठवड्यात ये आणि घेऊन जा. अहो पण मला जरा गरज होती, एवढं दिलं असतं म्हणजे. हे बाबा, तुझ्याच्यानं जमत असलं तर ते कनेक्शन ठेव, नाही तर ते कनेक्शन काढून टाक. मग असे बी मला डिशेस बसवायचे. अहो पण कनेक्शन काढले की हे सगळं अवघडच होती. म्हणजे या धंद्यात पोट चाललंय हो आमचं, असं म्हणायचं त्यांना. बरं असं कर, पुढच्या महिन्यात 2 महिन्याचे बी एकदम पैसे देतो. जातात. पाणी वय असं कर, समोर टाकी आणि पाण्याचं भांड आहे. ते पाणी तू बी घे आणि मला बी आणून दे. काय ते पाडलं होतं पोरानं, काय फोडलं कुणास ठाऊक. अण्णा बरं येतो पुढच्या महिन्यात. चला. भवन 5% आहे. एका तासापर्यंत येऊन घेऊन जाईल.
किलो साखर द्या आणि मारीगोल्डचा पुडा. अगं सुप्रे, तिकडे आहेस वय? गावभर शोधलं तुला. अगं हे घे तुझ्या वया. मला काय आज अभ्यास करायला यायला जमायचं नाही. अगं या श्रद्धामुळे माझा बी अभ्यास होण्या झाला. मीच उठणार आहे सकाळी अभ्यासाला. एक बिस्किटचं पुढे द्या मारीचं. अगं आजीची बहीण आहे. हो कालच आले. किती? म्हणजे असं झाले भेटायला. हा ही माझी फ्रेंड. चला जाऊ का, उशीर होतो मला. बरं बरं. हा पैसे बबन बाटक्केच्या नावावर मांडून ठेवा. पहिलीपासून आज 12वी पर्यंत असं कधीच घडलं नव्हतं. आणि घडलं ते एकदम 3-3 ग्रीटिंग. कुणाचं काम असेल ग? आबांना कळलं ना तर माझं कॉलेजच बंद करतील. हे ना त्या आमल्याचं काम असणार आहे. मला काय त्याचं अक्षर कळत नाही वय. आमल्या? तो केबलवाला? तोच आमल्या असेल बया, तोच असणार. मागील वेळेस पण त्यानं माझा पाठलाग केला होता. आमल्या ना? हो. तरी मला डाऊट होताच. तुला 3-3 ग्रीटिंग आणि मला साधा फोन पण नाही. आता त्याला दाखवते या शिल्पीचा इंगा. जा तू, बघते मी काय करायचं ते. इलेक्शन आले तोंडाव गाफीत राहू नका नुसते. चेअरमनची माकडं बसावतील तुम्हाला. आमल्या, हे ग्रीटिंग आणि अक्षर तुझं आहे ना? हो मीच दिलं होतं. लाज नाही वाटत वर तोंड करून सांगायला? काय मिळतं रे मला फसवून? आणि त्या सुप्रीला ग्रीटिंग द्यायची काय गरज होती? हे बघ शिल्पे, तुझा काहीतरी गैरसमज होता. गैरसमज? अरे गैरसमज तर आत्ताशी दूर झालाय माझा. आत्तापर्यंत तुला लय सहन केलं, पण तू काय सुधारणाऱ्याची औलाद नाहीस. मला परत तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही. घे. आमल्या, मगाच्यापासून बघतोय तुमच्या प्रेमाचा खेळ. लगा ह्याला प्रेम म्हणतात वय? समोरच्या व्यक्तीचा विश्वासच नाही तुमच्यावर.
तर कसलं राहिलंय प्रेम हा? आणि असली ग्रीटिंग बिटिंग देऊन का प्रेम व्यक्त होतं होय? अहो पण आजचा दिवस स्पेशल असतो म्हणजे प्रेम व्यक्त करायला. हो तर, आणि इतर दिवशी काय पतंग उडवत बसतात का तुम्ही? मला सांगा, जन्माला यायला काय दिवसाची आणि तिथीची गरज असती का? असती का? अरे हाय 365 दिवस वर्षाचं, करा की प्रेम व्यक्त. आणि हो का, प्रेम ही सौंदर्यावर बाळून नाहीत करत, तर ते आंतरिक मनातनं केलं जातं. काय बाप्या लागला सांगाय मला? अरे हे तर माझं कार्ड आहे, म्हणजे त्या श्रद्धाला दिलेलं. अरे तिच्यापर्यंत गेलंच नाही की रे. अरे मग माझं कुठे आहे? अरे हे कोणाचं आहे? शेवटी माझं कार्ड सुप्रियापर्यंत पोहोचलीच वाटतं. देवा, तर कसा वाटला हा आजचा एपिसोड? तर मग लाईक करा, शेअर करा कमेंट करा आणि RFM ला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका तुमचं तसंच आमचं. माहिती आहे लोकांना, कळलं का? लपडी करताय चालू.